नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्त्रियांच्या आरोग्याशी निगडित असणारा असा एक खूप महत्त्वाचा टॉपिक समजून घेणार आहोत. महिलांमध्ये खूप कॉमनली दिसणारा आजार जो आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि तो म्हणजे गर्भाशयाचा किंवा गर्भाशय मुखाचा कॅन्सर असं ज्याला म्हटलं जातं, सर्वायकल कॅन्सर असं म्हणून ज्याला ओळखलं जातं, त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सायंटिफिक वेमध्ये सगळ्या गोष्टी समजून घेणार आहे. आपल्याला त्याची कुठली लक्षणं दिसतात, कुठल्या लक्षणांवरून आपण त्याचं निदान करू शकतो, कुठल्या वेळी आपल्याला डॉक्टरांना भेटणं गरजेचं असतं आणि त्याचा प्रतिबंध आपण कसा करू शकतो, त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टी करता येतात, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. जगभरातल्या स्त्रियांमध्ये हा आजार खूप कॉमनली दिसून येतो. भारतामध्ये सुद्धा याचं प्रमाण खूप जास्त आहे. 35 ते 50 वयोगटातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये सर्वसाधारणपणे हा आजार दिसून येतो असा एक समज आहे. पण 50 नंतरच्या ज्या स्त्रिया आहेत ज्यांच्यामध्ये पाळी गेलेली आहे अशा स्त्रियांमध्ये सुद्धा हा आजार आढळून येण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. जवळजवळ 60 ते 70% पेशंट्स हे 50 ते 75 या वयोगटामधले आपल्याला आढळतात. आपल्याकडे कर्करोग होण्याचं प्रमाण आधीपासून जास्त आहे आणि आता ते अजून वाढत चाललेलं आहे. त्यामुळं प्रत्येक वयोगटातल्या स्त्रीनं याबाबत जागरूक असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक महिलेला या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या सगळ्या गोष्टी नेहमीप्रमाणे आपण शास्त्रीय पद्धतीनं समजून घेणार आहोत. त्यामुळं खूप हेल्पफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा आजचा व्हिडिओ होणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. ज्या विषाणूमुळे हा आजार होतो त्याचं नाव आहे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस, HPV असं ज्याला म्हटलं जातं. आणि हा जो विषाणू आहे तो लैंगिक संबंधामधून स्त्रीच्या योनी मार्गात आणि गर्भाशयाच्या मुखापाशी पोहोचत असतो. आता सर्व्हायकल कॅन्सरबद्दल आपण बोलत आहोत, तर सर्व्हिक्स म्हणजे नेमका गर्भाशयाचा कुठला भाग असतो, तर गर्भाशयाची जी पिशवी आहे आणि योनी मार्गाचा जो भाग आहे यांना जोडणारा जो भाग आहे जो सर्वसाधारणपणे एका छोट्याशा नळीच्या आकाराचा असतो, ज्याला आपण सामान्य भाषेत पिशवीचं तोंड किंवा गर्भाशयाचं तोंड असं म्हणतो. योनी मार्ग आणि गर्भाशय यांना जोडणारा जो भाग आहे त्याला म्हटलं जातं सर्व्हिक्स. हा भाग गर्भाशयाच्या खालच्या बाजूला योनी मार्गामध्ये उघडतो. म्हणजेच गर्भाशय आणि योनी मार्ग यांना जोडणारा जो भाग आहे त्याला सर्व्हिक्स म्हटलं जातं. आणि तिथे होणारा जो कर्करोग आहे, तिथे होणारा जो कॅन्सर आहे त्याला सर्व्हायकल कॅन्सर असं म्हटलं जातं. आता पाहूयात या आजारामध्ये दिसणारी लक्षणं कुठली कुठली आहेत. नंबर 1 पहिलं महत्त्वाचं लक्षण म्हणजे 2 पाळींच्या मध्ये ब्लिडिंग होणं किंवा स्पॉटिंग होणं. ज्या स्त्रियांमध्ये पाळी गेलेली आहे म्हणजे मिनोपॉज झालेला आहे, मिनोपॉज होऊनसुद्धा बरीच वर्ष झालेली आहेत, अशा वेळेला त्यावेळेला म्हणजे मिनोपॉज नंतर होणारं स्पॉटिंग किंवा ब्लीडिंग हे सुद्धा या आजाराचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. काही वेळेला आपल्याला ब्लीडिंग दिसतं किंवा काही वेळेला अगदी थोडंसं स्पॉटिंग दिसत असतं. बऱ्याच स्त्रियांमध्ये व्हाईट डिस्चार्जेससुद्धा होतात. योनी मार्गातून होणारे हे जे स्त्राव आहेत त्यांना एक फाऊल स्मेल असतो, एक स्ट्रॉंग ऑडर असतो, म्हणजे एक विशिष्ट उग्र असा दर्प असतो, विशिष्ट उग्र असा वास असतो. नंबर 2 दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्सनंतर म्हणजेच संबंध आल्यानंतर ब्लिडिंग होणं किंवा स्पॉटिंग होणं. आणि नंबर 3 तिसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे ओटीपोटात दुखणं किंवा कंबर दुखणं. आजार ज्यावेळेला त्याच्या दुसऱ्या टप्प्यात जातो म्हणजे ॲडव्हान्स्ड स्टेजमध्ये जातो त्यावेळेला सुद्धा आपल्याला अजून इतर काही लक्षणं आपल्याला या आजाराची दिसत असतात. बऱ्याच वेळेला वजन खूप कमी होत जातं, भूक लागत नाही, मळमळ उलटी होत राहते, अन्नावरची वासना उडून जाते, थकवा जाणवत राहतो आणि क्वचित प्रसंगी युरिनमधून म्हणजे लघवीतून सुद्धा रक्तस्राव पाहायला मिळतो. आजार ज्यावेळेला त्याच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचतो अशा वेळेला मोठ्या आतड्याचा खालचा भागसुद्धा इन्फेक्ट होत जातो, मूत्राशयाचे स्नायूसुद्धा बऱ्याच वेळेला इन्फेक्ट होत जातात आणि मग योनी मार्गामधून लघवी लीक होणं किंवा संडास लीक होणं यासारखे त्राससुद्धा
बऱ्याचदा पेशंट्समध्ये दिसत असतात. तर आता आपण जी लक्षणं पाहिली त्यामधली काही लक्षणं जर तुम्हाला तुमच्यामध्ये दिसत असतील तर अशा वेळेला त्याकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. तुम्हाला ताबडतोब तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. शारीरिक तपासणी करणं अशा वेळेला गरजेचं असतं. त्याचबरोबर स्कॅनची गरज लागू शकते किंवा रक्ताचे काही तपास करणं महत्त्वाचं ठरत असतं. बायोप्सी करण्याची गरज लागू शकते. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेणं अशा वेळेला खूप गरजेचं असतं. कॅन्सरमध्ये म्हणजे कर्करोग जो आहे या आजारामध्ये अर्ली डिटेक्शन हे खूप महत्त्वाचं असतं. लवकर निदान जर या आजाराचं झालं तर कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. आता आपण पाहूयात हा आजार होऊ नये यासाठी आपल्याला काय काय करता येईल किंवा यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय कुठले कुठले आहेत, त्याचं प्रिव्हेन्शन आपण कसं करू शकतो याबद्दल समजून घेऊया. नंबर 1 पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठीची एक लस बाजारामध्ये उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडे याची चौकशी करू शकता. ज्याला HPV वॅक्सिन असं म्हटलं जातं. याचं लसीकरण अत्यंत प्रभावी आहे. 9 ते 15 वर्षाच्या वयोगटातल्या ज्या मुली आहेत त्यांच्यामध्ये हे वॅक्सिन अत्यंत प्रभावीपणे काम करत असतं. त्यामुळं आपल्या मुलींना आपण ही लस देणं हे खूप गरजेचं आहे. सेक्शुअली इनॲक्टिव्ह असणाऱ्या मुलींनी ही लस घेणं गरजेचं आहे. यामध्ये 2 डोस दिले जातात. म्हणजे 0 दिवस म्हणजेच आज जर तुम्ही लस घेतली असेल तर तो दिवस 0 दिवस असं पकडला जातो आणि यानंतरच्या पुढच्या 6 महिन्यानंतरचा दिवस या दिवशी तुम्हाला ती लस पुन्हा रिपीट करायला हवी. आता ज्या मुलींमध्ये ज्यांचं वय थोडंसं जास्त आहे 20पर्यंत आहे अशांमध्ये मग नेमकं काय करायचं तर अशा वेळेला 3 डोस याचे दिले जाऊ शकतात. पण वाढत्या वयासोबत त्याचा इफेक्टिव्हनेस थोडासा कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळं लवकरात लवकर ही लस घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या मुलींना जर आपण वॅक्सिनेट केलं तर त्यामुळं येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण एका भयंकर आजारापासून वाचवू शकतो. भविष्यामध्ये होऊ शकणाऱ्या एका भयंकर आजारापासून आपण आपल्या मुलीचं संरक्षण त्यामुळं करू शकतो. नंबर 2 दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे ज्या स्त्रिया त्यांच्या वयाच्या 35मध्ये आहेत अशा स्त्रियांनी नेमकं काय करायचं तर 35 नंतर 40 नंतर किमान वर्षातून किंवा 1.5-2 वर्षातून एकदा तरी आपण पॅप्समियर टेस्ट करून घ्यायला हवी. या टेस्टमुळे सुद्धा अर्ली डिटेक्शन म्हणजे रोगाचं लवकर निदान होण्यासाठी खूप छान मदत मिळत असते. पॅप्समियरमध्ये सर्वायकल सायटोलॉजी तपासली जाते. तिथे काही ॲबनॉर्मल सेल्स आहेत का हे पाहिलं जातं आणि त्यामुळं काही प्री कॅन्सरस ग्रोथ तिथे दिसत आहेत का हे आपल्याला लक्षात येत असतं आणि आपण आपल्या होऊ घातलेल्या रोगाचं निदान लवकरात लवकर करू शकत असतो. आणि नंबर 3 तिसरी महत्त्वाची गोष्ट ज्याचा उल्लेख करणं मला खूप महत्त्वाचं वाटतं, गरजेचं वाटतं आणि ती गोष्ट म्हणजे एकपेक्षा जास्त सेक्शुअल पार्टनर्स जर तुमचे असतील तर अशा वेळेला कॉन्डोम्सचा वापर अगदी आवर्जून करायला हवा. कारण ही गोष्ट या आजारापासून संरक्षण मिळवून देण्यासाठी बऱ्याच अंशी फायदेशीर ठरू शकते. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.